नमस्कार मंडळी, परत एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनल इंडियन मॉम ऑफ ट्रायल्स जपणामध्ये. तर आत्ता वाजलेले आहे 2:20, 2:30 होत आहेत आणि आज शेवटी तो दिवस आलाय. आज जायचं आहे भारतात आणि आत्ता इराणी श्रियांची सुद्धा आज स्कूल होती. सो ते स्कूलमधून आले आणि त्यांना झोपवून दिलाय. सो ते निवांत झोपले. त्यामुळे घरात तुम्हाला इकडे दिसणार पूर्ण अंधार आहे कारण मुलं झोपलेली आहेत. आणि म्हटलं आत्ता लगेच आपलं बॅग वगैरे सगळं मी पॅक तर करून घेतलं आणि घरसुद्धा आवरून घेतलंय. हे बघा, घरसुद्धा बऱ्यापैकी आवरून झालेलं आहे, किचन आवरून झालेलं आहे. मी जरी इंडियात चालली असली ना तरी सारंग तर इथेच असणार आहे. सो म्हटलं सारंगसाठी काहीतरी बनवावं. तर मी ॲक्च्युली पालक पराठे बनवणार होती, पण म्हटलं पालक पराठेपेक्षा पालक पुऱ्या जरा बरं राहील, सोबतसुद्धा घेऊन जाता येईल. कारण आम्ही तसं तर ऑर्डर केलं आहे सगळं फ्लाईटमध्ये वाया शारजा टू नागपूर. जेव्हा आम्ही जाणार म्हणजे शारजा टू इंडिया जेव्हा जाणार तेव्हा मिळणार आम्हाला खाण्याकरिता. पण तरीसुद्धा आपण जेव्हा ट्रॅव्हलिंगमध्ये असतो काहीतरी खावंसं वाटतं, तर म्हटलं घरचं जर बनवून घेतलं ना तर थोडं बरं पडेल. आणि तसंही सारंगसाठी तर बनवावंच लागेल. मी जरी भारतात चालली असली तरी सारंग इथे असणार आहे. सो मग आज माझ्या हातचंच त्यांच्यासाठी बनवणार. आणि इकडे किचनसुद्धा बऱ्यापैकी आवरून झालेलं आहे. इकडे तुम्हाला दिसत असेल भांडी क्लीन करून झालेली आहे. आणि मी बटाट्याची भाजी बनवली आहे सध्या. हे बघा, इथे बनवलेली आहे बटाट्याची भाजी आणि जस्ट आता सगळं आवरून घेतलं आहे आणि क्लीन केलं आहे, ते इथेच राहिलं. तर सगळं आवरून झालेलं आहे. तर आता पुऱ्यांचं मिश्रण जे आहे ते सुद्धा मी रेडी करून घेते. सगळं तर मी एकजीव करून घेतलं आहे, फक्त कणिक मळायची आहे आता, तेवढं एक बाकी आहे. आणि त्या दिवशी मी जे बनवलं होतं मखाना आणि प्रोटीन बॉल्स. तर कसं होतं ना, बऱ्याचदा जेव्हा मी इंडियात जात असते तर माझ्यासाठी आई म्हणजे सासूबाई आणि मम्मी काही ना काही नेहमीच बनवत असतात. आणि मी तिथे गेल्यावर इतका माझा किचनचा आणि माझा सहवास होत नाही खरं तर. कारण त्या लोकांना असं वाटतं की यांना काय खाऊ घालायचं आणि काय नाही, म्हणून ते खूप करत असतात. तर म्हटलं यावेळेस आपण काहीतरी केलं आहे, हे घेऊन जावं. आणि प्रोटीन बॉल्स जे आहे हे फक्त 23 झाले होते, त्यातले मी आता 16 घेऊन चालली आहे. 11 माझ्या 10 सासरे घेऊन चालली आहे आणि 6 मम्मीकडे घेऊन चाललेली आहे. कारण थोडेसेच झाले होते. मला फक्त त्यांना टेस्ट म्हणून का असे ना द्यायचं होतं. जर त्यांना आवडलं तर मी तिथे त्यांना ते नक्कीच बनवून देणार. पण प्रत्येकाला ना कसं असतं ना, लाडू एक प्रकारची खायची सवय असते. कोणाला बुंदीचा आवडतो, कोणाला बेसनाचा आवडतो, रव्याचा आवडतो आणि हा काहीतरी वेगळा आहे. म्हणून मी खूप काही बनवलं नाही आणि माझ्याकडे साहित्य पण फार कमी होतं. तर म्हटलं चला ते सुद्धा घेऊन जावं. तर बाकी सगळं तर आवरून झालेलं आहे. बॅगसुद्धा बऱ्यापैकी पॅक आहे. आता मी जे मखाणा आणि प्रोटीन बॉल्स जस्ट भरलेत बरणीमध्ये ते सगळं ठेवायचं आहे. आणि नंतर मग इराणी श्रियांसुद्धा उठणार, त्यांनासुद्धा रेडी करायचं आहे. आणि माझी फ्लाईट जी आहे ती आहे 8, 8:15ला. पण इथनं आम्ही घरून निघणार 4:30, 4:45च्या दरम्यान. कारण जाण्याकरता 1 ते सव्वा तासाचा कालावधी लागतो. त्यानंतर मग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे एअरपोर्टवर फार वेळ लागतो. म्हणजे उगाच का असे ना, पण तिथे फार वेळ लागतो. तर त्यामुळे मग लगेच निघणार. आणि सारंग येणार 3:30ला. ते सुद्धा ऑफिसला गेलेले आहे. 3:30, 3:45च्या दरम्यान सारंग घरी येणार. त्यामुळे मग त्याआधी माझा असा विचार होता की 3, 3:15 पर्यंत का असे ना पुऱ्या सगळ्या रेडी असाव्यात आणि निदान 5 मिनिटाची का असे ना मला रेस्ट मिळावी. कारण सकाळपासून कंटिन्यू धावपळ सुरू आहे. मला असं सांगायचं की जसं आता फ्रीज आहे, फ्रीजसुद्धा क्लीन करून घेतला. नको त्या वस्तू होत्या त्या किंवा काही खराब तर होत नाही, पण जर झालं असलं ते सगळं थ्रो करून टाकलं. कारण आता सारंगच्या स्वाधीन मला हे सगळं करून जायचं आहे म्हटल्यावर मला काही वस्तू अगदी समोर ठेवाव्या लागल्यात. सो हे सगळं अरेंज करण्यात माझा बराच वेळ गेला. तर चला आता बोलण्यात ऑलरेडी 4 मिनिट झालेले आहेत. तर मी आता लगेच पीठ मळून घेते आणि नंतर पुऱ्या बनवते आणि बोलते परत तुमच्याशी. तर इकडे मी पीठ मळून घेतलंय आणि जसं आता तेल सुद्धा तापायला ठेवलंय, तुम्हाला इकडे दिसत असेल. आणि ही ना माझी फार आवडती कढई आहे. मी बऱ्याचदा म्हणते की लोखंडाची कढई. आणि याला 33 और 34 इयर्स झाले आहेत. कारण ही माझ्या सासूबाईंनी मला दिली आहे आणि त्यांच्या लग्नाला हार्डली 1 ते 1.5 वर्ष झालं होतं तेव्हा त्यांनी ही घेतलेली. आणि तेव्हाची ही इतकी छान आहे आणि ते वापरून म्हणतात ना की वापरून ती अजून छान झालेली आहे. सो मला ते खूप आवडतं ही कढई. आता मी लगेच पुऱ्यासुद्धा बनवून घेते. तर तेल तापायला ठेवलंय, त्याला वेळ लागेल. तोपर्यंत जरा गोळे बनवून घेते. सो यावेळेसची जी जर्नी आहे, लास्ट इयर जर तुम्ही माझे ब्लॉग बघितले असेल तेव्हा सुद्धा मी एकटीच बाळांना घेऊन गेली होती. यावेळेस सुद्धा एकटीच चाललेली आहे. त्यासोबत माझ्या एवढ्या बॅग्स, त्यानंतर मुलांचा गोंधळ. सो बघूया यावेळेसची जर्नी कशी होते आणि तुम्हालाच तुमच्याशी सुद्धा मी शेअर करणार आहे. आणि बऱ्याच जणांना असं वाटतं इट इज व्हेरी डिफिकल्ट टू हँडल 3 किड्स अलोन अँड ऑल आणि त्यांच्यासोबत ट्रॅव्हल करणं. पण असं नाही. तुम्ही जर निश्चय केला असेल कुठल्याही गोष्टीचा तर ते शक्य आहे.
आणि आपल्या मुलांना कसं सांभाळायचं हे त्याच्या पॅरेंट्सला जास्त माहिती असतं. म्हणजे त्यामुळे अशा वेळेस डील करणं पण सोपी असतं, पण त्यासाठी तुम्हाला सुद्धा तेवढंच म्हणजे काय म्हणू शकतो पण कठोर राहावं लागतं किंवा धाडसीपणाने हे सगळा निर्णय घ्यावा लागतो आणि जावं लागतं. बरेच जण भारतातल्या भारतात सुद्धा ट्रॅव्हल करत नाही एकट्याने, बाळांसोबत तर फार दूरची गोष्ट आहे. सो पण मला असं वाटतं की करावं. म्हणजे मी करते म्हणजे मी खूप मोठं काम करते असं नाही, पण कुठलंही काम इतकंही अवघड नसतं जितका आपण त्याचा विचार करतो. काही गोष्टी आपल्या हातात असतात आणि आपण ते करायला पाहिजे असं मला नेहमीच वाटतं. लास्ट इयर सुद्धा मी जेव्हा 3ही बाळांना घेऊन गेलेली तेव्हा सुद्धा माझ्याकडे बऱ्याच बॅग्स होत्या आणि यावेळेस सुद्धा 9 बॅग्स आहेत. हो 9 बॅग्स, 3 बाळ, मी एकटी. हा प्रवास असा सुरू होणार आहे. पण 9 बॅग्स म्हणजे मी जसं तुम्हाला दाखवणारच थोड्या वेळानंतर की कशा बॅग्स पॅक केल्या ते, पण दिसताना 5च दिसणार आणि सगळ्या बाकी बॅग्स आत असतात. सो या 5 मोठ्या बॅग्स आणि मुलं असा हा प्रवास असणार आहे. तर तुम्ही तर माझी जर्नी बघणारच आहात. म्हणजे घरून सुरू झाल्यापासून ते घरी पोहोचण्यापर्यंतची जर्नी आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्याशी शेअर करणार. त्यामुळे आता मी बाकी काही न बोलता लगेच पुऱ्या बनवून घेते आणि नंतर जेव्हा मी घरून निघणार तेव्हा परत तुमच्याशी बोलते. तर छान इथे आपली पुरी सुद्धा मस्त रेडी झालेली आहे. दाखवते तुम्हाला. हे बघा मस्त फुललेली आहे आणि खाली मी असं घेतलेलं आहे. तर फायनली आता मी रेडी झालेली आहे आणि सारंगनी संपूर्ण ज्या बॅग्स आहेत त्या गाडीत ठेवलेल्या आहे आणि आता वाजलेले आहे 4:15. खरं तर आम्हाला 4 4:15ला निघायला पाहिजे. सो मी अगदी वेळेत रेडी आहे. 4 वाजून 7 मिनिट झालेले आहे. निघायचं आता सारंगची प्रतिक्रिया घेणार. कसं वाटतं सारंग आम्ही चाललोय तर? फ्रीडम. आज खरं बोलायचं खरं काय बोलायचं आहे? बरोबर आहे ना. आता मजा आहे 2 महिने. आणि कालपर्यंत म्हणत होते नको जाऊ आणि आता 2 दिवस वाटेल मग मजा आहे. नाही ना सारा. बरं नको जाऊ, करू कॅन्सल. नाही पण तरी असं म्हणायचं अरे हो वाटतं बाबा. चलो निघले. हो चला. आणि इराणी या कुठे आहेत? गेल्या की काय? हे बघ बॉटल भरलेत मी. एक साईडला पण भरले. एक आहे त्यात भरलेत. द्या एक एक्स्ट्रा. तर आता आम्ही घरून निघालेलो आहोत आणि इकडे सारंग तुम्ही मजा करणार आहे ना? मजा करणार आहे पण पोरं गेले की बोर होतं आणि कसं तरी वाटतं. पोरं गेले की हो मग मी चालले त्याचं काही पोरांची लीडर आहे ना तू. ऑफकोर्स वाटणारच. नीट राहा ना. पहा कसं करतो. काय बाळा करा पण मला टच नाही करता येत ना तुम्हाला. मग फोन मधनं याल का? फोन मधनं बाहेर कसं वाटतं इराणिया? काय कोणीच येत नाही फोन मला बाहेर? अरे बाबांना माहितीच नव्हतं बेटा. इराणिया कसं वाटतंय? वाटत नाहीये तुमच्याकडे बघून? छान खूप. कसं वाटतंय इराणिया? मजा येणार आहे. तर आता आम्ही एअरपोर्टला पोहोचलोय आणि सारंग आता पार्किंगमध्ये गाडी लावतोय. तर म्हटलं तुम्हाला सुद्धा दाखवावं इथल्या एअरपोर्टचा जे पार्किंग एरिया आहे तो कसा आहे तो. तर जस्ट आता आम्ही एअरपोर्टला पोहोचलेलो आहोत आणि आता आज चाललेलो आहोत चेक इन काउंटरला जाणार. आणि इकडे आहे सारंग बॅग्स घेऊन जातात. इराणी या श्रियाला खूप आनंद झाला. भयानक आनंद झाला. चलो हुशार पोरगा. आईला सांग. आईला मला बिस्किट डोनट पाहिजे. बिस्किट डोनट. ओके. मला बिस्किट. मला पण चॉकलेट. तुला? मला बिस्किट डोनट. ओके. कारण आपण ते आधीच प्रॉमिस केलंय. काय काय? चॉकलेट डोनट आणि ब्लू डोनट. ओके. तिथे जे अवेलेबल असणार त्यातलं आपण घेऊया. ओके. मला बिस्किट डोनट दुसरा बिस्किट डोनट. येस शुअर. मला 2 बिस्किट. तुझे बाबा का नाही येणार? बाबांना ऑफिस आहे. बाबांना ऑफिस आहे. 2 बिस्किट वाले पाहिजे. ओके.
तर जस्ट आता आमचं चेक इन झालं आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत इमिग्रेशन करण्याकरता. आणि सारंग तुम्हाला आता बाय बाय करणार आहोत. घरी जाऊन काय मस्त मजा. आता काय जेवण बनवून ठेवलंही नाही, जेवण करायचं, मूवी बघायचा, वाट बघायची यांच्या पोहोचण्याची आणि बाय करायचं यांना. आणि तुम्ही आज जाऊन हे सगळ्यांचं लक्ष डोनटकडे आहे. यांना जाऊन डंकिन डोनट खायचं आहे पहिले आतमध्ये. कारण मी ॲक्च्युली प्रॉमिस केलेलं त्यामुळे. आणि हे बघा मुलं जिथे जाणार तिथे खेळतात. चला निघू आम्ही. चला मग बाय 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 बाय. चला इराणिया लेट्स गो. आता मला यांच्याकडे जास्त लक्ष ठेवावं लागणार आहे त्यामुळे ते खूप व्हिडिओ शूटिंग नाही करता येणार कारण मुलांकडे लक्ष देणं पहिले आहे. चला निघू ये. तर जसं मी इराणियाला प्रॉमिस केलं होतं डंकिन डोनट मिळणार सो त्यांना ते घेऊन दिले आणि आता आम्ही चाललो आहे. काय बाळा? अंडा. हा किंडर जॉय. चला सगळं बघायचं पण घेऊन काहीच मागायचं नाही. ऑलरेडी आपण घेतलं जे आपल्याला हवं होतं. लेट्स गो इराणिया श्रियान. तर आम्ही वेळेच्या खूपच आधी पोहोचलेलो आहोत. आम्ही मागे कोणीच नाही आहे आणि त्या काउंटरला आहेत आणि या गेट नंबरला असणार. त्या गेट नंबरला आहे काउंटर बोलली चुकू. सो आत्ता आम्ही खाणार इथे डोनट्स. आणि विचारा बघा कशा वाट बघतात कारण ॲक्च्युली आम्ही जिथं डोनट्स घेतले ना ते गेट नंबर होतं 20 आणि आम्हाला यायचं होतं 23ला. सो चला. कसं आहे? आई बोललेली ना तुला? कसं आहे निया? श्रियान तो बघा त्याला ना आरामात खायचं आहे सो तो तिकडे जाऊन बसलाय. श्रियान कसं आहे बाळा? छान आहे. येस एरोप्लेन तिकडे. बरं बसून खा. बैस. आणि तिकडे इरा आणि श्रियान बघा मस्त एरोप्लेन बघतायत. मी तुम्हाला त्या समोरच्या मिररमध्ये जरा दिसत असेल. आणि इकडे आहे माझी निया. तू पण चालली आहेस तिकडे. आत्ता जस्ट 2 पॅसेंजर्स आले आहेत आणि आम्ही फारच लवकर आले असल्यामुळे मस्त निवांत बसलो आहे. फिनिश झालंय का तुझं डोनट? फिनिश कर. आता बरेच लोक आलेली आहेत आणि आता वाजलेले आहेत 7:45 आणि आम्ही इथे छान मस्त आता पुरी भाजी खाल्ली. कशी झाली होती बाळा पुरी भाजी? पण आवडलेले. आणि मला श्रियान बोलतो आई तू कधीचे टाइमपास करते. श्रियान तुम्हाला काय बोललेला? मी काय करते? एरोप्लेनमध्ये जायचं तुम्हाला काय बोललंय? तू काय करते? मला बोला आई तू लगेच चालत नाही. चालत नाही. चला चल 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 आली आहे. इराणियाचा आनंद गगनात मावत नाही. चला माझ्या समोर राहायचं. हा चल चल चल. Where is 2121? फ्लाईटमध्ये बसलो आहे आणि इकडे आहे श्रियान, निया आणि माझी इरा या साईडला. इराचा मूड ऑफ झाला कारण इराला बसायचं आहे विंडो सीट पण तिला ते भेटली नाही कारण मला पण विंडो. आम्ही सगळे विंडो सीटला बसणार तर मग इथे कोण बसणार नॉर्मल सीट्सवर? मला पण. ओपन कसं होऊ शकतं? असं केलं की ओपन होतं. I want also to do. तर दमामवरून तर फ्लाईट सुटलेली आहे आणि इकडे निया आणि श्रेयाची मस्त मस्ती सुरू आहे. त्यांचं ते खेळतात आहे, बाहेर बघतात आहे. इकडे इरा जिला झोप आलेली आहे. सो यानंतर शारजावरून पण दुसरी फ्लाईट आहे. सो हे 1 तासाची जर्नी लगेच होईल. तुम्हाला माझा आवाज कमी आणि बाकीचा जो नॉईस आहे तो जास्त येत असेल तर चला आता शारजाला पोहोचले की बोलते मला तुमच्याशी. इकडे निया आणि श्रेया मस्त झोपलेला आहे.
आम्हाला घेऊन जाणार ट्रान्झिट टेस्टला. सो ही आमची शारजा टू इंडिया अशी फ्लाईट आहे. आणि इकडे आहे इरानिया. बघा नाही बेटा 2 मिनिटाचंच काम आहे ना. तर आत्ताच जर्नी तर खूप छान झाली दमाम टू शारजा. शारजावर आम्हाला फक्त 1 तास 15 मिनिटांचंच हॉल्ट आहे. आणि तेवढ्याच लेओव्हरमध्ये आम्हाला सगळं करायचं आहे. ट्रान्झिट टेस्टला जायचं आहे, दुसरीकडे जायचं आहे, फ्लाईट पण पकडायची आहे. तर बघूया आपलं कसं होतं जर्नी. छानच होणार. हॅलो. तर आत्ता आम्ही शारजा एअरपोर्टला आहोत, आत आलो आहेत. आणि इकडे तुम्ही बघू शकता. आणि आमची जी फ्लाईट आहे ती आहे गेट नंबर 1. सो हार्डली 45 मिनिट्सच राहिलेले आहेत. सो तोपर्यंत आम्हाला जायचं आहे, कारण तिने सांगितलं गेट ऑलरेडी ओपन झालं आहे. तर शारजा ते नागपूर हा प्रवास आमचा थोडा डिफिकल्ट होता, कारण आम्हाला सेम रोमध्ये जे आहे सीट्स नाही मिळाल्या. त्यामुळे श्रेयान आणि नियाला जरा समोर बसावं लागलं. आणि श्रेयान इतका गुणी बाळासारखा समोर बसलेला. आणि इथे हे बहीण भाऊ बघा किती छान खेळतात आहे. आणि इरा ही माझ्याजवळ बसली होती. पण खरंच हा प्रवाससुद्धा खूप छान झाला. इकडे आपली इरा. तर या प्रवासात मला जराही झोप आलेली नाही, कारण माझं पूर्ण लक्ष फक्त बाळांकडे होतं. इकडे आपली इरा आणि समोर आहे श्रेयान. आणि श्रेयानसुद्धा जरा वेळानंतर झोपी गेला. पण तुम्ही इथे बघू शकता तो किती छान एन्जॉय करतो आहे. म्हणजे त्याने मला एकदाही असं म्हणाला नाही की आई मला तुझ्याकडे बसायचं आहे. त्याला फक्त मी एकदाच बोलली की बाळा आपल्या सीट्स ज्या आहे या जरा वेगळ्या आहे. सो ही वॉज एन्जॉईंग. आणि हा वाट बघत होता की कधी जेवण येणार आणि आम्ही जेवण करणार म्हणून. सो तो त्याचा टाईमपास कसा करतोय तुम्ही इथे बघू शकता. आणि मी जसं बोलले ना की एका आईला किंवा जे काही पॅरेंट्स आहेत त्यांना माहिती असतं आपल्या बाळांना कसं हँडल करायचं. सो मी अशा प्रकारे मुलांना हँडल करत होती पूर्ण जर्नीमध्ये. आणि इकडे निया झोपी गेली आहे आणि इकडे इरासुद्धा. पण श्रेयान जो आहे हा जेवणाचं जे कधी येणार याची वाट बघतोय. सो तो इतका गोड दिसत होता इथे. सो फायनली वेट इज ओवर. इथे आलेलं आहे आमचं जेवण, उपमा आणि सांबार. आणि सेकंड याच्यात आहे चना मसाला. ॲक्च्युली घरून ऑलरेडी आम्ही टिफिन आणला होता, त्यामुळे इथे आम्ही फक्त 2च बॉक्सेस ऑर्डर केलेले आहेत. आणि इकडे बघा आपला श्रेयान मस्त जेवतोय. आणि तो बोलतोय नियाला की ताई उठ जेवण आलं आहे. पण निया बोलली की मला नाही जेवायचं आहे, मला झोप आली. आणि तो खूप रिक्वेस्ट करत होता की ताई प्लीज जेवण करून घे, खूप छान आहे. आणि खरंच इथे माझं बाळ अगदी मोठं झाल्यासारखं वागत होतं. कधी कधी म्हणतो ना आपण की आपल्या नजरेसमोर आपलं बाळ असतं आणि ते कधी मोठं होतं कळत पण नाही. आणि इथे माझा श्रेयान त्याच्या हाताने जेवतो आहे. आणि इकडे आपले निया आणि इरा हे दोघे अगदी झोपी गेले आहे. पण श्रेयाने मला जराही त्रास दिला नाही. निवांत त्याने त्याचं जेवण केलं आणि आमची ही जर्नी अगदी सुखद केली. तर जस्ट नागपूरला मी लँड झालो आहे आणि खूप एक्साइटमेंट आहे मम्मी पप्पांना भेटायची. ते सुद्धा बाहेर वेट करतं. आणि ॲक्च्युली वेटिंग एरियामध्ये आमची एक मैत्रीण बसलेली आहे, हर्षा, तुम्हाला माहिती असेल. सो ती चाललेली आहे सौदीला परत. आणि आम्ही आलो आहे नागपूरला. मला बघते, मला जर ती दिसली तर नक्कीच तुम्हाला सुद्धा दाखवते. सो फायनली नागपूर. आणि माझी मैत्रीण जी आहे ते नाही दिसली मला. चल इकडे 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 इकडे.